अरे मी इथलाच आहे बाबा. चला भाई चला. ओ माय गॉड पट्ट्या भाई जायचा बस. चला भाई फायनली भेटलाय. आमदेव भेटलाय आम्हाला आणि आता आम्ही चाललोय. अरे मी इथलाच आहे बाबा. गावच्याच लोकांना जर आडवायला आम्हाला काय विषय. आज मी आलोय तर म्हणजे बंधुबाई आणि हरिश्चंद्र प्लॅन आहे ते आमचा म्हणजे चांदनेरला जायचं आहे. कारण गेल्या टायमाला पावसात आलो होतो आणि पाऊस पण खूप होता. जाऊन गेलो बहुतेक गेलो पण पावसाच्यामुळे आम्हाला खाली जायला जमलं नाही. तर त्यासाठी पुन्हा असा प्लॅन केला आहे आणि हा इकडे दिसतंय पाण्यात आहे. तर बघूया. आज मी बघणार आहे. आनंदरी बघायची खूप इच्छा होती. पावसामध्ये गेलो माणूस आता आपल्या व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आनंदरी बघा. माझा यायचा प्रवास पहिला कसारा केला आणि मी नामदेव भेटला. आता प्रवास आता बाईकने होत आहे. चला जाऊया आता. समोर दिसते जो कळसुबाईचा डोंगर आहे पूर्ण वरती समोर मंदिर आहे वरती कळसुबाईचा. तर ही मागची साईड आहे कळसुबाईची आणि जो आपण ट्रेक करतो तो त्याच्या आपण मागच्या साईडला आलो आहे. आता कळसुबाईचा डोंगर तुम्हाला पावसाचे सुद्धा व्हिडिओ दाखवले तर ते आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. पावसाळी जे आहे डोंगर आहेत
डोंगर रांगा आहेत त्याच्यावरनं पाण्याचे धबधबे वाहत असतात त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. तर मस्त वाटतंय. तर आता आम्ही सवाल वाटलं आतमध्ये एंट्री केली आहे आणि इथून जी सांदनदरी आहे तो फक्त आपल्याला 4 किलोमीटर आहे आणि जो पूर्ण इकडनं जातो वलसाडा जर लांबच पडतो. तर आपल्याला आता इथून जायचं आहे लवकरच. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलो आहे ते सांदनदरीच्या पायथ्याशी. तर इथून ट्रेकिंग चालू होते खाली जायला दरीजवशी आणि ह्या इकडं वरती इथपर्यंतच गाडी येऊ शकते. ते आता गाडी आम्ही पार्किंग केली तिकडे आणि हा इथून थोडा ट्रेक आहे खाली करायला जायला. तर आता हा इथून गेल्यानंतर खाली सांदनदरी चालू होते. तर बघूया. मी पण बघणार आहे आज पूर्ण सांदनदरी कारण पावसात आलो होतो खूप पाऊस होता. ती तुम्ही बघितली असेल व्हिडिओ पावसामधली. आणि आत्ता चाललो आहे ते हा एप्रिलचा महिना चालू आहे आणि पाणीसुद्धा अजून पण असेल तिथे. तर बघू आपण आता खाली गेल्यावरच आपल्याला समजेल. तर नामदेवनी इकडे गाडी लावतो आहे. तर चला आता खाली जायचं चालायला लागेल. थोडीशी ट्रेक आहे आतमध्ये. तर बघूया कसं वाटतंय सांदनदरी. आणि हा असा समोरचा डोंगर दिसतोय. तर बघताय तुम्ही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदनदरी. तर हा इथून एंट्री चालू झाली खाली जायला. आणि असे आम्ही दोघे पण चाललात. नामदेव आहे. छोटी छोटी दुकानं असतात लोकांची गाववाले असतात इथले स्थायिक. आता पाणी नाही आहे आणि पावसाचा पाण्याचा वेग जाम असते. इथून जोरात पाऊस असतो आणि पाणी पण खूप असतं. मी इथपर्यंत आलो होतो. याच्या थोडा पुढे गेलो होतो बघा. याच्या पुढपर्यंत गेलो होतो आम्ही. आतमध्ये पब्लिक आहे. ठीक आहे. ही सांदनदरी तुम्हाला दिसते पूर्ण आतून आणि पावसाळ्यात ते खूपच कठीण. वरून इथे थोडं टाईट करा. टाईट करा. टाईट थोडं टाईट कर. टाईट कर. टाईट कर. टाईट कर. टाईट कर. थँक्यू. नामदेव फुल पोच देऊन पाणी आहे काय पाणी बघताय तुम्ही असला एकदा तर दरीत आलोय. या बघताय समोरचा व्ह्यू खतरनाक वाला. हे जर आत्ता एवढा भारी वाटतंय तर पावसाळी लय खतरनाक.
तर मित्रांनो फायनली पोचलो आम्ही घरीमध्ये. आणि इकडं पूर्ण खतरनाक, एकदम खतरनाक उंची तर बघा किती आहे. तर मित्रांनो फायनली आता घुसलोय ते म्हणजे आनंदरीत. आणि आता आम्ही एकदम टोकाला चाललो आहे. तर मी जरा त्यातून मध्येच पाण्याचा खड्डा आहे, छातीवर पाणी होतं. तर ते काही गावाचे लोक असतात ते बोटीसारखं जे बनवलं आहे त्यांनी, त्याच्यात ते आणून इकडे माणसांना सोडतात. तर त्याचे काय फी घेतात ते. तर मी आलो पोहत आणि नामदेव बॅगा होत्या म्हणून आला, तो त्या बोटीतून आला. आणि जो व्ह्यू आहे ना समोरचा खतरनाक वाला, हा बघा पाठीमागं असं आतमध्ये जायचं आहे पूर्ण. तर नामदेव आणि मी चाललो आहे. लय भारी वाटला, पाणी एवढा थंड आहे, लय खतरनाक. पब्लिक अजून पुढे आहे. तर मित्रांनो फायनली आमची सांदनदरी फिरून झाले आणि आता आम्ही रिटर्नला जातो आहे. जेवढाच रिटर्न खाली आलो होतो तेवढाच आता आम्ही परत वरती चाललो आहे. आणि खूप थकायला झाला आहे. नामदेव पुढं, नामदेव पण इकडे बसला आहे. मध्ये मध्ये माझ्या थोडेसे व्हिडिओ बनवायला सांगतोयच त्याला मी. एकदम खतरनाक व्ह्यू बघताय तर ही बघा किती, एकदम रस्ता कसा आहे. पण हा जर तुम्ही पावसाला जर आलात तर खूप रिस्की आहे इथे पावसाचा. कारण आत्ता जेवढा खतरनाक वाटतोय तर पावसाळी पूर्ण पाणी असतो इथे. आणि मी आता तिथून जेव्हा येताना आलो ना तेव्हा मला एवढा पाणी झाला त्या खड्ड्यामध्ये, तर परत मी त्याच्यातून पोहतच जाणार आहे. आणि पाणी एवढं थंडगार आहे ना, खूप एकदम थंडगार आहे. तर आता आम्ही रिटर्नचा प्रवास करतोय. तर मित्रांनो फायनली आपली सांदनदरी फिरून झालेली आहे. आणि हा जो स्पॉट आहे इथे पावसाळ्याचा खूप पाणी असतो आणि जायला चान्स नसतो. तरी गेल्या टायमाला मी आलो ना तर आम्ही आतपर्यंत गेलो होतो. आणि आत्ता तर पाणी जास्त करून खालीच आहे, इथे काय नाही. तर जास्त करून आलात तर जास्त पाऊस असेल आणि पाणी झालं असेल तर यायचा शक्यतो टाळा इकडे, कारण खूप रिस्की आहे खाली. आणि आत्ता आम्ही जस्ट पूर्ण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, तर सांदनदरी पूर्ण फिरून आलो आम्ही. आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे, म्हणजे पूर्ण सांदनदरीतून बाहेर पण आलो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे घरी जायचं आहे. तर आता बघूया कोणत्या रूटने नामदेव घेऊन जाते. नामदेव पण थकला आहे, खूप वरती बसला आहे. तर आता आपली व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. तर नक्कीच तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय.